कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा झाली, मात्र काही शेतकऱ्यांच्या खात्यात अपेक्षेपेक्षा कमी रक्कम दिसत असली तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार आहे. त्यामुळे शासनाकडून खात्यात कमी रक्कम आली तरी उर्वरित रक्कम बँक भरणार असून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा दाखला बँक देणार असल्याचं राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केलं. बोगस बियाणं दिलेल्या राज्यातील 85 कंपन्यांवर FIR दाखल केला असून बियाणं बदलून देण्याचे आदेश दिल्याचं मंत्री भरणे यांनी सांगितलं. राज्यातील शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी सध्या सुरू आहे. त्यानुसार कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. मात्र काही शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये रक्कमेबाबत तफावत दिसून आल्याच्या तक्रारी समोर आल्यात. याबाबत राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्टीकरण दिले. शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ केले जाणार आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या बाबत या तक्रारी आहेत. मात्र शासनाकडून खात्यात कमी रक्कम आली असली तरी उर्वरित रक्कम बँक देणार असून याबाबत राज्य शासन आणि राष्ट्रीयकृत बँक प्रतिनिधींबाबत यापूर्वी बैठक झाल्याचं मंत्री भरणे यांनी सांगितलं. ज्या शेतकऱ्याची थकबाकी ही 2 लाखाच्या आत आहे त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाणार आहे. रक्कम तुमची जरी शासनाकडून तुमची कर्जमाफी रक्कम जरी तुम्हाला कमी दिसत असली तर ती वरची रक्कम ही तिथल्या त्या राष्ट्रीयकृत बँकेने त्यांनी त्या राष्ट्रीयकृत बँकेने ती द्यायची आहे. त्यामुळे यामध्ये कुठेही गफलत किंवा कुठेही गैरसमज करू नये. त्यामुळे रकमेच्या बाबतीमध्ये जे राज्य शासनाने आपल्याला जी रक्कम जाहीर केलेली ती संपूर्ण रक्कम थकबाकी रक्कम तुम्हाला सगळ्यांना तिथं थकबाकी रक्कम ही बँकेमध्ये राष्ट्रीयकृत बँका आणि शासनावरची रक्कम जी शासनाने दिली आणि शासन वरची रक्कम ही राष्ट्रीयकृत बँक भरणार आहे. बँकांनी उर्वरित रक्कम दिल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा दाखला बँकेकडून दिला जाणार आहे. कर्जमाफीची प्रक्रिया पारदर्शक आणि अचूक पद्धतीनं पूर्ण करण्यासाठी माहितीची पडताळणी सुरू असून पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा लाभ मिळेल अशी ग्वाही त्यांनी दिली. तसंच बोगस बियाणं दिलेल्या 85 कंपन्यांवर FIR दाखल केल्याची माहितीही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.